चला आज आपण गाजराची रसमलाई बनवूयात। गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो, तर आज आपण गाजराची रसमलाई बनवूयात। तर मी इथे 3 ते 4 अशी मोठी मोठी गाजरं किसून घेतलेली आहेत। किसून घ्या किंवा चिरून घ्या, त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरवरती फिरून। आता आपण थोडंसं कढईमध्ये तूप टाकून घेऊया, त्यामध्ये अगदी 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि तो गाजराचा कीस गाजराची जे आपण पेस्ट बनवली आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। एकदम फाईन अशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला। आता तुपासोबत आपण हे परतून घेऊयात। यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे आणि 1 वाटी दूध टाकणार आहे मी। आता हे दोन्ही आपण मिक्स करून छान व्यवस्थित त्यातलं पाणी आटेपर्यंत अगदी कोरडं होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पाच ते 10 मिनिटात हे आपलं सारण घट्टसर होतं। आता आपण हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंद आचेवरती। खूप छान मस्त अशी रसमलाई तयार होते। आता आपल्याला हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे। थोड्या वेळाने असं घट्टसर मिश्रण होईल। हे पाहू शकता घट्ट व्हायला आहे ते, त्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण घट्ट करून गार करून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात। खूप छान मस्त कलर आलेला आहे असा। गाजर खाणं खूप चांगलं असतं, आपण गाजराचा हलवा करतो नेहमीच। आता ही वेगळ्या प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। हे पहा आपलं हे मिश्रण आता मस्त घट्ट झालेलं आहे। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। आता हे मिश्रण गार झालं की आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत। हाताला थोडंसं तूप लावून आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे अगदी मस्त गोळे तयार होतात। आता मी सगळे गोळे करून घेते तयार। तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे आकाराचे गोळे करू शकता। अशा प्रकारे मी सगळे बॉल्स तयार करून घेतले आहेत। आता आपण एका चाळणीला तूप लावून हे सर्व आपण जे बॉल्स तयार केले आहेत, गोळे तयार केले आहेत, ते आपण त्यावरती टाकून एक वाफ काढून घेणार आहोत। वाफून घ्यायचे आहेत आपले हे सगळे बॉल्स। हे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावरती चाळणी ठेवली आहे। ते आपण 5 मिनिटात ही वाफ काढून घेऊयात। त्यामुळे हे गोळे आपले असे टणक बनतात आणि दुधात टाकायला फुटणार नाहीत। आपण वाफ काढून घेतलेली आहे। आता मी इकडे एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले। त्यामध्ये आपण जी गाजराची थोडी पेस्ट केली होती, त्यामध्ये थोडी पेस्ट मी बाजूला ठेवली होती, ती आपण या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यामुळे हा छान कलर येतो दुधाला। त्यामध्ये काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। दूध असं घट्टसर मलईचं दूध घेतलेलं आहे मी। छान दूध घट्ट झालं की आपण त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे, काजू बदाम आणि विलायची हे सर्व टाकून घेऊन आपण त्यामध्ये जे गाजराचे ह्याचे बॉल्स बॉईल होईल त्यामध्ये आपण टाकून घेऊयात। अशा प्रकारे सगळे बॉल्स आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे सगळे बॉल्स मध्ये टाकून घेतले आहेत। त्यानंतर एक उकळी आणायची आहे, वरतून आपण विलायची टाकून घेऊयात आणि मस्त तयार आहे आपली गाजराची रसमलाई। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान लागते खायला रेसिपी।